जुगल मात्रे हॅलो जुगल मात्रे यांनी 1000 रुपये हॅलो सॅमी यांनी स्टेजवर यायचंय हॅलो दुर्गेश यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना तेजस कांबळे यांच्या हस्ते देण्यात येईल. आणि दुसरा अक्षय म्हणजे सॅमी दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे तो अक्षय म्हणजे सॅमी ह्यांना हॅलो तेजस कांबळे यांनी स्टेजवर तिथेच थांबायचं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक तुमच्या हाती द्या. तेजस कांबळे सरांनी पण जुगल मात्र यांनी दिलेले 1000 रुपये ते तेजस कांबळे यांच्याकडून त्यांना देण्यात आलेले आहे. दोन चेंडू पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट काढलेले नीलू चांगली अशी गोलंदाजी करताना गोलंदाज कोण आहेत प्रथमेश चांगली अशी गोलंदाजी करताना पहिला चेंडू निर्धाव होता दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि मात्र तिसऱ्या चेंडूवर एक धाव काढण्यात आलेले धावसंख्येत धावसंख्या होती ती 1 3 चेंडू धावसंख्या झालेली ती 1 हॅलो जय मल्हार वर्सेस जीवदानी माऊली या संघामध्ये लढत चालू आहे. पाहूया आपण चांगला असा फटका पुन्हा गडी बाद झालेला आहे. चांगली अशी गोलंदाजी करताना सर्व आपल्या संघासाठी 4 चेंडू मध्ये त्यांनी 1 धाव देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाच शेवटचा चेंडू चांगली अशी गोलंदाजी करताना पाहूया शेवटच्या चेंडूवर मात्र 1 धाव दिलेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना सुयश 3 धावा आपल्या खर्चित करून 2 गडी बाद केलेले आहेत. त्यांनी चांगली अशी गोलंदाजी करताना पहिल्या षटकाचे 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत त्यांनी. बॉलरचं नाव कार्तिक संघाचं दुसरं शतक घेऊन येत आहेत. कार्तिक पाहूया पहिलं शतक तर चांगलं त्यांच्या हेतूमध्येच पडलेलं होतं. 3 धावा 2 गडी बाद झालेले होते. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये समोर आहे ते संतोष यादव
पाहूया पहिला चेंडू आपल्या संघासाठी जीवदानी माऊलीचे संतोष आणि हा की ना वाईट पंचांचा निर्णय एक अतिरिक्त धाव संख्येत होते ती भर धाव संख्येत झाले 4 पहिला चेंडू खराब चेंडू षटकाचा दुसरा षटक चालू आहे संघाचा जोरदार असा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र एक धाव रोखू शकले नाही धाव संख्येत भर धाव संख्या होती ती 5 एक चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 5 पाहूया षटकाचं दुसरं षटक चालू आहे एक धाव पूर्ण केलेली आहे धाव संख्येत भर धाव संख्या होती ती 6 2 चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 6 आतापर्यंत पहिला चेंडू वगळतात 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत 2 धावा दिलेल्या आहेत पाहूया तिसरा चेंडू जोरदार असा फटका आणि तेवढं चांगला रक्षण आणि पंचांचा निर्णय नो चेंडू एक अतिरिक्त धाव आणि फ्री हिट संतोष यादव यांना सुवर्ण संधी पाहूया फ्री हिटचा काय ते फायदा उचलतात का नाही आताचा चेंडू फ्री हिट जोरदार असा फटका मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकले नाही धाव संख्येत भर धाव संख्या होती ती 8 एवढासा काही त्यांना फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाही संतोष यादवांना तरी एक धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे पाहूया पुढचा चेंडू 3 चेंडू झालेले आहेत प्लेस करून धाव पूर्ण केलेली आहे धाव संख्येत भर धाव संख्या होते ती 9 4 चेंडू झालेले आहेत संघाचं दुसरं षटक चालू आहे पाहूया 5वा चेंडू 2 चेंडू असे त्यांनी खराब टाकलेला होता पहिला वाईट दुसरा नो पाहूया जोरदार फटका मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र पंचांचा निर्णय नॉट आउट धाव पूर्ण झालेले आहे धाव संख्येत भर धाव संख्या होती ती 10 शेवटचा चेंडू चांगली अशी गोलंदाजी करत होते मात्र 2 चेंडू वगळता पाहूया शेवटचा चेंडू धाव संख्येत भर होते की नाही आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू काय करतात ते आणि फलंदाज आपल्या संघासाठी काय करतात प्लेस केलेला आहे पण डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्येत भर धाव संख्या होते ती 11 2 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती 11 2 गडी बाद धाव संख्या झालेली आहे ती 11 जीवदानी माऊली संघाची पाणी पड माझे गंगे तुला गवता बारीक 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 पाणी पड माझे किशोरबाई मी तुला गवता 2 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती 11 2 गडी बाद पाहूया जीवदानी माऊलीचे फलंदाज आता पुढील 12 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी किती धावा काढतात ते 2 षटकानंतर 2 गडी बाद धाव संख्या झालेली आहे ती 11 चांगली अशी गोलंदाजी करताना गोलंदाज पाहूया संघाचा तिसरं षटक गोलंदाज आहे ते कौशल कैलाश धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 12 कौशल आपल्या संघासाठी समोर आहे संतोष यांनी डिक्लेअर झोन मध्ये मारलेला आहे पाहूया डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 13 संघाचा तिसरा षटक घेऊन आलेला आहे कौशल आणि चांगल्याशी गोलंदाजी करताना 2 चेंडू वगळले 2 चेंडू मध्ये 2 धावा दिलेल्या आहेत पाहूया तिसरा चेंडू कौशल धावसंख्या झालेली आहे ती 13 आणि आता मात्र निर्धाव असा चेंडू चांगल्याशी गोलंदाजी करताना कौशल आपल्या संघासाठी धावसंख्या आहे ती मात्र 13 3 गडी बाद जीवदानी माऊली संघाचे चौथा चेंडू पाहूया आताचा चेंडू निर्धाव होता चौथ्या चेंडूवर काय करतात फलंदाज जोरदार असा फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून मात्र एक धाव रोखू शकले नाही धावसंख्येत भर धाव संख्या होते ती 14
4 चेंडू, धावसंख्या होते ती 14. 5वा चेंडू, तिसरा षटकाचा 5वा चेंडू, 4 चेंडू टाकलेले होते, 3 धावा दिलेल्या आहेत. पाहूया 5वा चेंडू. समोर आहेत संतोष, गोलंदाज आहे कौशल. पाहूया कौशल आपल्या संघासाठी, संतोष आपल्या संघासाठी किती धावा काढतात. जोरदार असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव रोखू शकले नाही, धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 15. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी करताना. शेवटचा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्या गोलंदाज मार्कवर 5 चेंडू मध्ये 4 धावा दिलेल्या, 1 चेंडू निर्धाव. आणि आता शेवटचा चेंडू कौशल. समोर आहे गोलंदाज. फलंदाज पाहूया आपल्या संघासाठी जीवदानी माऊलीचा. जोरदार फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करताना कौशल आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी फक्त 4 धावा दिले, 2 निर्धाव चेंडू टाकलेले. पुढील होणारा सामना बारुंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली यांच्या कर्णधारांनी. जीवदानी माऊली बी वर्सेस बारुंडा माऊली यांच्या कर्णधारांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी मंचावर यायचं आहे. पुढील होणारा सामना बारुंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी यांच्या कर्णधारांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी मंचावर यायचं आहे. संतोष यांना आणि निर्धाव असा चेंडू. संघाचा शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकाचा पहिलाच चेंडू असा निर्धाव. सागर राणे टॉस उडवतील. दुसऱ्या मतलब जोरदार फटका, तेवढं चांगले क्षेत्ररक्षण होते, चांगले असे क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र रोखू शकले नाही, धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 16. 2 चेंडू, धावसंख्या झालेली ती 16. 2 गडी बाद, धावसंख्या झालेली ती 16 जीवदानी माऊली संघाचे. पाहूया तिसऱ्या चेंडूवर आणि गडी बाद, क्लीन बोल्ड झालेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्या संघासाठी 3 चेंडू मध्ये 1 निर्धाव असा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलेला आहे फलंदाजाला. आणि चांगली अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी गोलंदाज, उत्कृष्ट अशी कामगिरी गोलंदाजाकडून. आणि त्यांनी रोखलेलं आहे ते फक्त 16 धावांवर. 3 गडी बाद केलेला आणि धावसंख्या झालेली आहे ती 16. आणि 3 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 3 चेंडू. पाहूया जोरदार असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी मात्र बाद होतोय. निर्धाव असा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज कोण आहे? मयूर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना फक्त 1 धाव दिलेले आहेत, 1 निर्धाव आणि 2 गडी बाद केलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या झालेली आहे ती 16. चांगली अशी गोलंदाजी करताना फक्त 1च धाव दिलेले आहेत. जोरदार असा फटका संतोष यांच्याकडून, मात्र 1 धावच. आणि दुसरी चौथी धाव बघूया पूर्ण करतात की नाही. पण नाही, दुसरी धाव काढताना आउट झालेला, रनआउट झालेला आहे. 1 धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 17. शेवटचा चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र डिक्लेअर झोन कडे जातो. आणि धावसंख्या झालेली आहे ती 18. विजयासाठी 19 धावांचं आव्हान. जय मल्हार संघासाठी विजयासाठी 24 बोलांमध्ये 19 धावांचं लक्ष्य. छोटस असं लक्ष्य आहे. जीवदानी माऊली संघाने त्यांची गाडी वारंवार बाद आणि चांगली अशी गोलंदाजी. बारुंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी संघाच्या कर्णधारांनी लवकर, बारुंडा माऊली संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर मंचाकडे यायचं आहे. बारुंडा माऊली, पुढील होणारा सामना बारुंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी. बारुंडा माऊलीच्या कर्णधारांनी यायचं आहे. जीवदानी माऊलीचा कर्णधार आलेला आहे, लवकरात लवकर यायचं आहे, नाहीतर त्यांना पेनल्टी लावण्यात येईल. पेटूनी राहू भार वादळ वाऱ्यात हे हे धरणीची हान तुला जीवाचं रान करत. पेटूनी राहू भार वादळ वाऱ्यात
बळीराजा. गोलंदाज नीलू, जीवदानी माऊलीचे गोलंदाज नीलू पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. फलंदाजाने 29 धावा केलेल्या आहेत. गोलंदाज आणि नीलूच्या पहिल्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये एक धाव झालेली आहे. पूर्ण एक चेंडू एक धाव. कॅमेरामन सूरज यांनी टॉस का बॉस कडे कॅमेरा वळवायचा आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्यात रोखू शकले नाही. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 2. धाव संख्या होती ती 2. नीलू पाहूया आपल्या संघासाठी पहिलं शतक घेऊन आलं आपलं वैयक्तिक असं पहिलं आणि 2 चेंडू मध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. पाहूया तिसरा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 3 चेंडू 3 धावा. विजयासाठी 19 धावाचं लक्ष आहे जय मल्हार संघासाठी. जीवदानी माऊली बी संघा टॉच विन आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि बारोंडा माऊली संघाला फलंदाजासाठी आमंत्रण केलेला. आता सुरू आहे सामना तो जय मल्हार वर्सेस जीवदानी माऊली. जीवदानी माऊली ह्यांनी 18 धावा केलेल्या होत्या आणि 19 धावाचं लक्ष दिलेलं आहे जय मल्हार संघाला. पहिलं शतक चालू आणि 5 चेंडू मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पाहूया लीलू आपल्या संघासाठी काय करतायत. आतापर्यंत चांगले 4-5 चेंडू टाकलेले आहेत. 4 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा एक धाव काढलेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 5. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झालेली आहे ती 5. संघाचं दुसरं शतक. विजयासाठी 19 धावांचं लक्ष दिलेलं होतं जीवदानी माऊली संघाने जय मल्हार संघाला. रत्नेश गोलंदाज आलेले आहे ते रत्नेश पाहूया जय मल्हार संघाला दुसरं शतक. पहिला चेंडू घेऊन येत आहे रत्नेश. पाहूया फलंदाज आपल्या संघासाठी आणि अतिरिक्त एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 6. एक चेंडू. धाव संख्या झालेली आहे ती 6. चांगली अशी गोलंदाजी करतायत मात्र किप्पर कडून थोडीशी चूक झाली आहे आणि अतिरिक्त धाव भेटलेली आहे. 19 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. पाहूया दुसरा चेंडू. जीवदानी माऊली संघ प्रथम फलंदाजी करत असताना 18 धावांचा असं छोटासा लक्ष जय मल्हार संघाला दिलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 7. थोडीशी चुकी झाली होती त्यांच्याकडनं. फलंदाज त्यांचे लवकर बाद झाले त्यामुळे फक्त 18 धावा करू शकले. आता पाहूया गोलंदाज काय करतात ते आपल्या संघासाठी. आतापर्यंत गोलंदाजी चांगली चालू आहे तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा चालू आहे आणि आता मात्र पंचांचा निर्णय. गडी बाद. एक गडी बाद. धाव संख्या होती ती 7. जय मल्हार संघ विजयासाठी 19 धावा. दुसरं शतक चालू आहे. 3 चेंडू. धाव संख्या झालेली आहे ती 7. चांगली अशी गोलंदाजी करताना पाहूया गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ताकदावर जीवदानी माऊली संघाला विजयी करतात का. फलंदाजांनी तर थोडंसं निराश केलेलं होतं. पाहूया गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर जीवदानी माऊली यांना आशा निर्माण करून देतात का. मात्र 19 धावा त्यांना विजयासाठी पाहिजे जय मल्हार संघाला. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू आणि आता मात्र खराब चेंडू. वाईट. एक अतिरिक्त धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 8. 3 चेंडू. धाव संख्या होती ती 8. आता मात्र चांगला चेंडू. त्या वाईट चेंडूची भरपाई केलेली आहे त्यांनी. डॉट चेंडू टाकलेला आहे. 14 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. चांगली अशी गोलंदाजी. जर तो वाईट चेंडू नसता तर आता ती एक धाव त्यांची कमी झाली असती. होते मॅच मध्ये थोडस इकडे तिकडे होते. पाहूया गोलंदाज
पुन्हा वाईट पंचांचा इशारा वाईटकडे. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 9. 10 रनांची आवश्यकता आहे. आता पाहूया. पुन्हा एक धाव पूर्ण केलेले. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती शेवटचा चेंडू. 13 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाहूया दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. गोलंदाज काय करतात ते. गोलंदाजीचे ताकदीवर आपल्या संघाला काय करतात ते पाहूया. गोलंदाज फलंदाज तर आपले ताकद दाखवतात. आज गोलंदाजांना ताकद दाखवायची आहे. मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 रन पूर्ण केलेले आहे. हा आणि दुसरं शतक संपलेलं आहे. 12 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता विजयासाठी जय मल्हार संघाला. जय मल्हार संघाला विजयासाठी 12 चेंडू मध्ये 8 धावा. पाहूया गोलंदाज आलेला आहे ते संतोष यादव. संतोष आपल्या संघासाठी काय करतात ते. 8 धावा. संतोष यादव. पाहूया प्रत्येक वेळी फलंदाजावर डिपेंड नाही राहिला पाहिजे. गोलंदाजावर पण डिपेंड राहिला पाहिजे. आता खरी परीक्षा गोलंदाजांची आहे. गोलंदाज काय करतात आपल्या संघासाठी. 1 धाव. डिक्लेअर मध्ये 1 धाव. 11 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजांनी प्रत्येक वेळी फलंदाजावर अवलंबून नाही राहिला पाहिजे. आपली पण काय ताकद दाखवायला हवी आहे. आणि आता मात्र पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये 10 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता विजयासाठी जय मल्हार. चांगल्याशी फलंदाजी करताना जय मल्हारचे संघ चांगल्याशी गोलंदाजी करतात. पण रन थोडे कमी असल्या कारणाने गोलंदाज थोडे मागे पडतात. तरी सुद्धा गोलंदाजांना आपली ताकद दाखवायलाच हवी आहे. चांगलीच गोलंदाजी सुरू होती. मात्र रन थोडे कमी असल्या कारणाने गोलंदाज थोडे अपुरे पडत आहेत. 10 चेंडूवर 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे संतोष यादव. चांगली अशी प्लेस करून 1 धाव चोरलेली आहे. 9 चेंडू 5 धावा. विजयासाठी फक्त आता 9 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण थोडं पुढे घेतलेलं आहे. पाहूया संतोष यादव काय करतात ते आपल्या पुढच्या चेंडूवर. रन रोखतात की गोलंदाज फलंदाज रन काढतात. चांगलासा फटका. मात्र तेवढं खराब असं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाने आपलं काम केलेलं होतं. मात्र क्षेत्ररक्षणाने आपलं काम पूर्ण केलेलं नाही. अशा कारणाने 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 4 धावांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता जय मल्हार संघाला विजयासाठी. पाहूया संतोष पुढचा चेंडू. चांगल्याशी फील्ड लावलेली आहे संतोष यांनी. मात्र क्षेत्ररक्षण त्यांना साथ देत नाही. पुन्हा असा फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र पुन्हा तेच परिस्थिती. खराब असं क्षेत्ररक्षण. गोलंदाज काय करणार. जर तुम्ही अशी क्षेत्ररक्षण करणार तर गोलंदाज काहीच करू शकत नाही. गोलंदाज आपलं काम करतोय पण तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे. गोलंदाजाची ताकद तुम्ही दाखवायला पाहिजे क्षेत्ररक्षकांनी. 3 धावांची आवश्यकता. संतोष यादव चांगलेसे 2 चेंडू टाकलेले पण तेवढाच. आणि आता मात्र चौकार. शेवटी ह्याचा परिणाम हाच होणार. जर क्षेत्ररक्षण गोलंदाजाला साथ देणार नाही तर गोलंदाजाचा पुढचा चेंडू हा चौकारच असणार. आणि जय मल्हार संघ हा विजयी झालेला आहे. पुढचा संघ आहे ते बारुंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी. यांचं समालोचन करणार जयेश ऐरे. पुढील संघ आहे तो बारुंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी. यांचं समालोचन करणार जयेश ऐरे. धन्यवाद जयेश ऐरे. याच्या पुढील होणारा सामना बारोंडा माऊली वर्सेस जीवदानी माऊली बी.
जीवदानी माऊली बी या संघ